नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पशुपालन म्हणजे नाबार्ड पशुपालन योजनेअंतर्गत कर्ज कसं मिळवायचं ते आज आपण बघितलं होतं. आज आपण पशु केसीसी लोन कसं मिळवायचं किंवा मग ते किती मिळतं, त्याला काय क्रायटेरिया आहे, काय डॉक्युमेंट लागतात ते आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर पशु केसीसी लोन म्हणजे काय, तर आपण जे किसान क्रेडिट कार्डवर जे लोन मिळतं त्याच प्रकारचं हे पशु केसीसी लोन आहे. तर हे लोन या लोनला सुद्धा वार्षिक जे आहे तर ते 7% व्याजदर आहे. जसं किसान क्रेडिट कार्डला ज्या पद्धतीने 7% व्याजदर आहे, तसंच या पशु किसान क्रेडिट कार्डवर जे लोन मिळतं त्याला सुद्धा 7% व्याजदर आहे. परंतु किसान क्रेडिट कार्डला कसं आहे, जर 1 वर्षाच्या आत जर आपण पूर्ण कर्ज जर फेडलं तर आपल्याला व्याजामध्ये 3% डिस्काउंट किंवा सबसिडी मिळते. त्याच पद्धतीने या पशु केसीसी लोनवर सुद्धा जर आपण 1 वर्षाच्या आत जर आपण कर्ज जर फेडलं तर आपल्याला आपल्या व्याजदरामध्ये 3%ची सूट मिळते. तर हे व्याजदर मिळतं, हे कर्ज मिळतं कसं, तर प्रति जनावर म्हणजे गाय जर हे जे लोन आहे हे पशु केसीसी लोन हे फक्त दुधाळ जनावरांवरच मिळते. म्हणजे बैल वगैरे यांना मिळत नाही. फक्त जे दूध देणारे जनावर आहे ते पण भाकड जनावरांवर मिळत नाही. जे करंटमध्ये दूध देत असतील त्याच जनावरांवर हे लोन मिळतं. आणि हे लोन फक्त ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत अशांनाच हे लोन मिळतं. पशु क्रेडिट कार्डवर जे लोन मिळतं ते फक्त ज्यांच्याकडे गाई म्हशी आहे आणि त्या दुधाळ आहे अशांनाच हे लोन मिळतं. तर प्रत्येक गाईला 40,000पर्यंत, तर म्हशीला एका म्हशीसाठी 60,000पर्यंत हे पशु केसीसी लोन मिळते. तर गायीसाठी म्हणजे त्यांची नवीन गाय किंवा नवीन म्हैस घेण्यासाठी हे लोन मिळत नसून हे फक्त त्यांच्या खाद्यासाठी किंवा मग त्यांच्या ज्या एक्सेसरी असतात, मिल्किंग मशीन वगैरे, आपल्याला जे काय साहित्य वगैरे घ्यायचं असेल, कडबा कुट्टी घ्यायचा असेल, या गोष्टीसाठी हे लोन मिळतं. हे नवीन जनावर घेण्यासाठी हे लोन मिळत नाही. तर जनावरांच्या डॉक्टरी खर्चासाठी, औषधोपचारासाठी, तसंच आपण जे चारा साठवणुकीसाठी हे लोन मिळतं. हे लोन जर तुमच्याकडे 10 गायी असेल तर 4 लाख रुपये समजा, जर 2 गायी असेल तर 80,000 रुपये, 1 म्हैस असेल तर 60,000, 2 गायी 1 म्हैस असेल तर 80 ते 60 1,40,000 रुपये, अशा पद्धतीने हे कर्ज मिळतं. तर हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात, तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगितलं की हे लोन ज्यांच्याकडे गायी आहे किंवा म्हशी आहे, त्या पण दुधाळ आहे, त्यांनाच हे लोन मिळतं. हे पहिलं त्यामधली अट अशी आहे की ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनाच हे लोन मिळतं. गायी म्हशी असतील, ते पण दुधाळ असतील तरच हे लोन मिळतं. दुसरी, त्यांचा पशुपालकांचा सिव्हिल स्कोअर हा 750 पेक्षा जास्त असावा. जर कमी असेल तर हे लोन मिळत नाही. तर आपला सिव्हिल स्कोअर चांगला असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपलं क्रेडिट चांगलं असणं गरजेचं आहे. एकंदरीत आपण जे याच्या अगोदर जे कर्ज घेतलेले आहे, कुठलंही कर्ज असो, गाडीचं असेल, कशाचं असेल, ते कर्ज जर आपण वेळेवर फेडलं असेल तर नक्कीच आपला सिव्हिल स्कोअर हा चांगला असतो. जर आपण हप्ते जर नीट फेडले नसतील, व्यवस्थित वेळेवर फेडले नसतील तर आपला सिव्हिल हा डाऊन होतो. तर आपला जर सिव्हिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर नक्कीच या लोनसाठी आपण पात्र ठरतो. यासाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत, तर आपल्याला आपला जर सिव्हिल स्कोअर 750च्या वर असेल आणि आपल्याकडे जर गाई म्हशी असतील तर आपल्याला सर्वप्रथम एक शपथपत्र 10 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र बनवावं लागतं. त्यासोबतच 2 100 रुपयाचे बॉन्ड बँकेला द्यावं लागतात. त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपल्या जनावरांसोबतचा एक 4x म्हणजे जो पोस्ट कार्ड साईजचा जो फोटो असतो तो फोटो आपल्याला आपल्या जनावरांसोबत काढून तो द्यावा लागतो. आणि जनावरांना टॅग असणं फार गरजेचं आहे. या योजनेमध्ये आपल्या जनावरांना टॅगिंग असणं फार महत्वाचं आहे. त्यासोबतच आपल्या जनावरांचं हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे त्यांचं स्वास्थ्य सर्टिफिकेट, आपले जनावर सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र हे आपल्याला सरकारी दवाखान्यातून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला आपल्या जनावरांना टॅग असणं पण खूप गरजेचं आहे.
त्यासोबतच त्यांचं इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला हे लोन मिळतं. तर हे डॉक्युमेंट असतील म्हणजे इन्शुरन्स पेपर, हेल्थ सर्टिफिकेट, सरकारी दवाखान्यातून हेल्थ सर्टिफिकेट घ्यायचं जनावरांचं, त्यासोबतच इन्शुरन्स, जनावरांचा इन्शुरन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 100 रुपयाचे 2 बॉन्ड, एक 10 रुपयाचं एक शपथपत्र, त्यासोबतच पोस्ट कार्ड साईज एक जनावरांसोबतचा फोटो आणि पासपोर्ट साईजचे पशुपालकाचे 2 फोटो, एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट घेऊन आपण आपल्या जवळच्या नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन, म्हणजे आपलं ज्या बँकेमध्ये आपलं सेव्हिंग अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपण हा अर्ज करू शकतो आणि यावर आपल्याला नक्कीच लोन मिळेल. पण आपलं सिव्हिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.